नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं बीइंग वुमनच्या या एपिसोडमध्ये. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण इतक्या विषयांवरती बोललोय. नृत्य, लेखन, शंख, लग्नातली गाणी, इतके बरेच वेगवेगळे विषय घेतले. शैक्षणिक पण आपण बऱ्याच 2 एपिसोड केले होते. पण आज आपण एक वेगळ्याच बिझनेस वुमनला भेटणार आहे की जी गेली 16 वर्ष रिअल इस्टेट हा बिझनेस उत्तमरित्या चालवत आहे. तिचे 1500 पेक्षा जास्त कस्टमर आहेत आणि 20 पेक्षा जास्ती प्रोजेक्ट तिनं आत्तापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. 300 पेक्षा जास्त एकर लँड तिने डेव्हलप केलेली आहे. तर आज आपण भेटूया रेश्मा हजिते यांना. नमस्कार रेश्माताई. नमस्कार. नमस्कार. रेश्माताईंच्याकडे या रिअल इस्टेटबद्दल सांगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. कारण आपण नेहमी रिअल इस्टेट म्हणजे नाहीच, म्हणजे आपला काही त्याचा संबंध येणार नाही. पण आता पुरुष प्रधान व्यवसायामध्ये रेश्मा एवढी पाय रोवून उभी आहे, तर तिच्याकडनं खूप गोष्टी आपल्याला कळणार आहेत. तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुमचं लँड ॲक्विजिशन आणि डेव्हलपमेंट हा बिझनेस म्हणजेच रिअल इस्टेट बिझनेस आहे. तर ह्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर काय करायचं? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी हे महत्त्वाचं का आहे? लँड म्हणजे बेसिकली माझा जो बिझनेस आहे, एक्सलन्स होम नावानी आमची कंपनी. आम्ही बेसिकली ज्यांचं स्वप्न आहे स्वतःची हक्काची जागा असावी त्यांच्यासाठी आम्ही मदत करतो. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं, स्पेशली जेव्हा तुम्ही महिलांसाठी म्हणता तर महिलांना नेहमी जरी 10 रुपये मिळाले तरी आपण त्यातले 2 रुपये बाजूला काढून काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट प्लॅन करतच असतो. सो जसं आपण सोनं घेतो त्याच्यानंतर बऱ्याचदा डिफॉल्ट पहिलं घर होऊन जातं की हा राहण्यासाठी घर पाहिजे, तेवढं तर आपण बेसिक करतोच. त्याच्यानंतरच असतं की जागा असावी. म्हणजे आपल्या पूर्वजांपासून असं म्हटलं जातं की स्वतःच्या नावावरची जागा माणूस तेव्हाच विकतो जेव्हा खूप जास्त गरज पडली. सोनं विकल्यानंतरही ते विकायचं नाही ह्या लेवलला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. सो स्वप्न असतं की आपली स्वतःची एखादी हक्काची जागा असावी. कारण काय होतं, बऱ्याचदा जागेचे जे भाव आहेत, रिअल इस्टेट जर आपण म्हटलं तर ही खरी किंमत कशाची वाढते तर जागेची वाढते. वर जे कन्स्ट्रक्शन किंवा स्ट्रक्चर येतं त्याची कॉस्ट 10% 12% दरवर्षाला वाढू शकते. पण जो जागेचा भाव, म्हणजे समजा तुम्ही जर 15 वर्षापूर्वी बाणेरमध्ये प्लॉट घेतला असता, त्याचा भाव आणि आजचा भाव हा जागेच्या भावामधला जो फरक आहे ना, हा तिथला. कारण जागा ही एक अशी गोष्ट आहे की जी दर तेवढंच आहे. परमेश्वराने त्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं. त्यामुळं ते जे सप्लाय डिमांड ही गोष्ट म्हणतो ना आपण, ती नेहमी सप्लाय कमी आहे तेवढाच असणार आहे. आणि दिवसेंदिवस जे लोक घेत आहेत बाकी लोकांना ती कमी पडणार आहे. सो त्याच्यामुळं जागा कुठल्या एरियात घेतली पाहिजे, कुठले अपकमिंग लोकेशन्स आहेत. जागा घेताना तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे लँड घेताना तुम्हाला पहिलं तर लिगली क्लिअर टायटल आहे की नाही हे बघणं. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठल्या प्रकारची जागा पाहिजे, म्हणजे तुम्हाला रेसिडेन्शियल वापरासाठी पाहिजे, फार्म हाऊस बनवण्यासाठी पाहिजे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पर्पज काय आहे हे समजून घेणं. तिसरी गोष्ट असते तुमचं रफली बजेट किती आहे, म्हणजे तुम्हाला कितीपर्यंत इन्व्हेस्ट करायचं आहे. ॲग्रिकल्चर जागा असेल तर तुमच्या हातात पैसे असले पाहिजे. आणि जर नॉन ॲग्रिकल्चर जागा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला थोडंफार लोन पण अवेलेबल होतं. सो तुमच्या हातात बजेट किती आहे त्याप्रमाणे मग तुम्हाला लोकेशन सर्च करावा लागतो. सो माझी कंपनी ही बेसिकली आम्ही करतो की तुम्हाला क्लिअर टायटल जागा ॲक्वायर करून देतो, त्याला गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट करून देतो, जेणेकरून तुम्हाला ज्या काही सोयी लागणार आहेत तिथं, म्हणजे गार्डनर लागणार आहे, सिक्युरिटी गार्ड लागणार आहे, ती मेंटेन गेटेड कम्युनिटी होते. पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोड किंवा तुम्हाला इतर काही गोष्टी फॅसिलिटीज पाहिजे, ह्या बेसिक गोष्टी त्या प्लॉटमध्ये असतात. त्यामुळे जर तुम्ही इंडिव्हिज्युअली जर स्वतः जाऊन जागा घ्यायला गेला तर त्याचं लिगली क्लिअर टायटल चेक करा, त्या डेव्हलपमेंटसाठी सगळ्या गोष्टींसाठी कॉन्ट्रॅक्टरला कोऑर्डिनेट करा. किंवा समजा तुम्ही फार्म हाऊस स्वतःचं तुम्हाला बनवायचं असेल तर मग ते बऱ्याचदा असं तुमचं कुठेतरी फार्म हाऊस लांब आहे, फार्म हाऊस थोडं 1-1.5 तासाच्या अंतरावर असतं, मग तिथं तुम्हाला वर्कर वगैरे मॅनेज करणं, कॉन्ट्रॅक्टर मॅनेज करणं हे तुमच्यासाठी अवघड होतं, जे आमच्यासाठी रोजचं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जर तुम्ही फार्म हाऊस घेत असाल तर मेंटेनन्स हा पार्ट असतो. म्हणजे तुम्हाला एखादा तरी गार्डनर, एखादा सिक्युरिटी गार्ड, एखादा कुक लागतो, एखादी क्लिनिंग स्टाफ लागते. ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर अवेलेबल झाल्या तरच मग तुम्ही खरंच ते फार्म हाऊस एन्जॉय करू शकता. नाहीतर बऱ्याचदा स्त्रियांचं काय होतं ना, आहे स्वतःचं फार्म हाऊस पण जाऊन पण तीच कामं करावी लागतात. तुम्ही एवढी चांगली सोय केलेली आहे त्यामुळे बरेच जण आता विचार करतील की फार्म हाऊस घेऊयात का आपण. या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? व्यवसायाची सुरुवात म्हणायची झाली तर आम्ही 4 पार्टनर आहोत या बिझनेसमध्ये.
आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आणि मला असं वाटतं की जेव्हा महिला म्हणून तुम्ही एखाद्या क्षेत्रात जाता तेव्हा काही फील्ड्स असे असतात जिथे तुम्ही इंडिपेंडेंटली स्वतःचं टॅलेंट वापरून काम करू शकता. पण स्पेशली आम्ही ज्या फील्डमध्ये काम करतो, रिअल इस्टेट, त्यातल्या त्यात लँड ॲक्विजिशन, डेव्हलपमेंट करणं, ह्याला खूप मोठी टीम लागते आणि लाईक माइंडेड लोक लागतात. त्यामुळं हे जे काही आम्ही अचीव्ह केलं मागच्या 16 वर्षामध्ये, दिस इज बिकॉज ऑफ द टीम वर्क आमचं जे काही झालं. सो बाय प्रोफेशन मी कम्प्युटर इंजिनियर आहे. माझं CYP इंजिनिअरिंग झालं. त्याच्यानंतर मी TCS मध्ये होते. पण मीन टाइम मध्ये मला नेहमी असं वाटायचं की मला काहीतरी समाजासाठी करायचंय. सो मी ह्या तिघांनाही जेव्हा भेटले, आम्ही एका सेमिनारमध्ये भेटलो होतो, तेव्हा आमचं असंच डिस्कशन चाललं होतं की सोशल वर्कमध्ये काहीतरी करावं. म्हणून आम्ही एक्सलन्स ध्यास फाउंडेशन नावाने आमचं फाउंडेशन सुरू केलं. एक्सलन्स ध्यास. हा. सो 1 वर्षभर आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम करत गेलो आणि नंतर आम्हाला कळलं की बाहेरून फंडिंग घेणं किंवा गव्हर्नमेंट कडनं फंडिंग घेणं, ह्याच्यामुळे हे प्रोजेक्ट सस्टेन नाही होणार आहेत. आणि आम्ही सगळेजण कॉर्पोरेटमध्ये वेगवेगळ्या पोझिशनवर होतो. तेव्हा आम्ही हा विचार केला की स्वतःचाच का नाही आपण बिझनेस काढावा आणि त्याच्यातून आपण स्वतःसाठी पण पैसे कमवू शकतो आणि प्लस डोनेशन मध्ये पण तेवढंच देऊ शकतो, फाउंडेशनही चालवू शकतो. सो त्या उद्देशातून आमचा विचार चालला होता की कुठल्या फील्डमध्ये करायचं. बरोबर. सो माझा IT फील्ड होतं, आमचे दुसरे डिरेक्टर आहेत त्यांचं ॲग्रॉनॉमीचं फील्ड होतं, पण आम्हाला पेरिशेबल बिझनेसमध्ये जायचं नव्हतं इमिजिएटली. सो विचार केला की काही नाही झालं तर समजा आपण जागा घेऊन जरी ठेवली 1 वर्ष 2 वर्ष काही विकताच नाही आली आपल्याला तरी त्याचा भाव वाढते. हा एक खूप बेसिक थॉट प्रोसेस होती ज्याच्यातून आम्ही सुरू केलं. त्याच्यातून हा सुरू झाला. पण ओव्हरऑल आम्ही हे बघितलं की आम्ही आमचा पहिला प्रोजेक्ट सोलापूरमध्ये सुरू केला होता आणि सोलापूरमध्ये तेव्हा काही 60-70 रुपयाचा रेट होता पर स्क्वेअर फीटला. तेव्हा माझ्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींनी, आमच्या सगळ्यांच्या मित्रमैत्रिणींनी म्हणजे तुम्ही करताय ना मग टाकतो. त्यात एक गोष्ट कळली की लोकांना ना एक सिक्युरिटी फॅक्टर हवा असतो की कुणीतरी बघणारा आहे. नाहीतर प्रत्येकाला माहिती आहे जागेत भाव वाढतो, पण तरी पण लोक जेव्हा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे असते तेव्हा विचार करता जाऊ दे ना आपल्या समोरचंच घर विकायला ते घेऊ जागेत घेणं, कारण थोडं सिक्युअर आणि सेफ. उद्या जागेचं काही झालं, लोकांनी बरेच असे पिक्चर बघितलेले आहेत. आणि कसं होतं अशा हॉरर लँड स्टोरीज एक आजूबाजूला स्वतःबरोबर झालेल्या असतात किंवा कुणाचे तरी झालेले असतात. मग लोक विचार करतात कशाला उगीच अजून आपण अडकायचं ह्याच्यामध्ये, भले पैसा कितीही वाढो. पण जर तुम्ही पाहिलं असेल ज्या लोकांनी खऱ्याच स्वतःच्या मोठ्या लँड बँक केल्या किंवा आज आपण ज्यांना म्हणतो की हे प्रस्थापित डेव्हलपर आहेत, बिल्डर आहेत, हे कशामुळं? कारण त्यांनी त्या मोक्याच्या ठिकाणी वेळीच जागा घेऊन ठेवल्या, त्यांच्याकडे ती सगळ्यात मोठी असेट असल्यामुळं ते झालं. सो या फील्डमध्ये असं झालं की आम्हाला कळलं की लोकांना एक सिक्युरिटी फॅक्टर असेल तर मग लोक इन्व्हेस्ट करू शकतात. आणि सिक्युरिटी 2 लेवलला लागते. एक म्हणजे तुम्ही जागा जी देताय ती तुमच्या नावाने ट्रान्सफर व्हायला पाहिजे, तुमचं 7/12 नाव यायला पाहिजे. आणि दुसरी त्या प्लॉटची सिक्युरिटी, म्हणजे तुम्ही कधीही गेला तरी त्या प्लॉटच्या बाउंड्रीज तुम्हाला माहिती पाहिजेत. सो आम्ही त्याच्यामुळे काय करतो, गेटेड कम्युनिटीज करायला आम्ही सुरुवात केली. त्याच्यामुळे सोलापूरमध्ये एक प्रोजेक्ट झाला. पुणे टू हैदराबाद हा एक 6 महिन्यामध्ये एक नॅशनल हायवे डिक्लेअर झाला त्याच्यानंतर 2009 नंतर. आणि मग बऱ्यापैकी आमच्या क्लायंट्सने त्यांना चांगले रिटर्न्स मिळत होतं. ते म्हणे की अरे पुणे मुंबईमध्ये आपल्याला काय 100-200 रुपयात काही मिळणार नाही, आपण इथंच पैसे टाकू. सो दॅट्स हाऊ सोलापूरमध्ये सेकंड प्रोजेक्ट आम्ही केला. त्याच्यानंतर आम्ही असे एकापुढे एक प्रोजेक्ट करत गेलो. बऱ्यापैकी आम्हाला इंटरनॅशनली पण इन्क्वायरीज यायला लागल्या. सोलापूर इंटरनॅशनल कार्गो एअरपोर्ट डिक्लेअर झालं होतं 2009-10 त्यावेळेला. आणि त्यातून मग आम्हाला US, सिंगापूर, हाँगकाँग, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या मार्केटमधल्या ज्या इन्क्वायरीज येत होत्या, आम्हाला हे कळलं की बाहेरच्या लोकांना जास्त इंटरेस्ट आहे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, पण त्यांना तो एक सिक्युरिटी फॅक्टर पाहिजे. सो त्यामुळे आम्ही 2015ला क्रिसिल रेटिंग आमच्या जेवढे NA प्रोजेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी घेतलं. जेव्हा रेराही नव्हता मार्केटमध्ये तेव्हा आम्हाला असं वाटलं की इंटरनॅशनली लोकांचे बरेच क्वेरीज असतात. सो त्याच्यासाठी त्यांना स्टँडर्डायझेशन इम्पॉर्टंट असतं. सो भले आम्ही जरी त्या फील्डमधले नसलो तरी आम्ही बऱ्याच प्रोसेसेस आणत गेलो आणि ह्याला आम्ही ॲज अ बिझनेस मॉडेल म्हणून डेव्हलप केलं. म्हणजे सेल हा सेम असतो, पण लँड ॲक्विजिशन करणं, जाऊन शेतकऱ्यांशी निगोशिएट करणं, डेव्हलपमेंट करणं, ह्या गोष्टींमध्ये माझे पार्टनर्स आहेत जे बघतात त्याच्यात. सो त्याच्यामध्ये की लँड ॲक्विजिशन एक जण बघतात, एक डेव्हलपमेंट बघतात, एक फायनान्स बघतात. त्यामुळे आम्ही प्रत्येकाने आमचे रोल डिवाइड करून घेतलेले आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये मग ती कामं होतात. बरोबर. जर तुम्ही म्हटलं की हा फक्त मी उभा केलेला बिझनेस आहे तर तसं नसतं. माझ्या मागं पण खूप जण आहेत माझ्या मागं. आणि कसं आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं कंट्रीब्युशन वेगवेगळ्या लेवलला असतं. भले मी फ्रंटला सेलमध्ये येते, कोणीतरी लँडमध्ये ऍक्च्युअली दिवस रात्र जागा बघून त्याच्यात खूप वेगळ्या टाईपचे चॅलेंजेस येतात जे वेगळ्या लेवलला हँडल करावे लागतात.
त्यामुळे पूर्ण लायझनिंग टीम उभी करणं, बऱ्याचदा एनए कन्व्हर्जन प्रोसेसमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट डिपार्टमेंट थ्रू फाईल प्रोसेस करून घ्यायची बराच जात असेल वेळ. माझे ते टीम आहे जे हे करते, म्हणजे तुमच्या टीमचा. म्हणजे आमचे जे वन ऑफ द डिरेक्टर जे आहेत ना, त्यांची कामं म्हणजे आम्ही आमची कामं तशीच वाटून घेतली. त्यामुळे आमचे नेटवर्क्स आम्ही तसे डेव्हलप केलेत जेणेकरून ती कामं वेळेवर होतात. आता एक शेतकऱ्यांकडनं जमीन घ्यायची ह्याच्यात मला एक असं कळलं होतं, म्हणजे आमच्या नात्यातल्या लेखाने, त्या शेतकऱ्यांनी दोघांना एकाच वेळेला म्हणजे थोड्या दिवसांनी जमीन विकली होती आणि नंतर ते दोघं जण भांडत बसले की ही मी घेतली आणि तो म्हणाला मी घेतली ही, असं. तर असंही काही होऊ शकतं ना, त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट झाली म्हणजे आता जे तुम्ही म्हणतात ना मल्टिपल लँड सेलिंग. सो बऱ्याचदा कसं होतं, म्हणजे मी हे नेहमी म्हणते की आपण एक लाखभर रुपये, करोडो रुपये काही वेळेला तर लँडमध्ये किंवा जागेत लावतो, तेव्हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची ती म्हणजे एक वकील लावणं, प्रॉपर्टी लॉयर लावणं. आणि ती खूप महत्वाची गोष्ट असते, कारण लॉंग रन मध्ये काय आहे ना, त्यांनी सांगितलेली एकही गोष्ट खूप मॅटर करते. आणि स्पेशली जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर जागा घेता, नॉन ऍग्रिकल्चर जागा घेता तेव्हा तुम्हाला बँक फंडिंग मिळतं, बँकेने त्याचं टायटल हे केलेलं असतं. पण जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर जागा घेता तेव्हा तुम्ही लॉयर लावलाच पाहिजे. कारण काय होतं, समोर ह्या बऱ्याच गोष्टी येतात. जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी पहिली कुणाला तरी विकली होती, जर त्यांनी ऍडव्होकेट लावला असता तर त्यांच्या सर्च मध्ये किंवा कुठं ना कुठं तरी ते आलं असतं आणि त्यांना कळलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्हाला वाटतं की मला एखादी जागा घ्यायची आहे, मी पाहिली आहे, मला आवडली आहे, सो त्या केसमध्ये पण त्याला इव्हन टोकन अमाऊंट देण्यापूर्वी पण तुम्ही एकदम छोटी गोष्ट करू शकता. आजच्या घडीला आपल्याला डिजिटायझेशन मध्ये ऑनलाईन मध्ये बऱ्याच डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. त्यात सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट असते 7/12. महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही जागा घ्यायची असेल तर आज 7/12 लाईव्ह ऑनलाईन अवेलेबल आहे. सो बेसिक लँडचे डिटेल घ्या, गाव कुठलंय, गट नंबर कुठलंय, ऑनलाईन वेबसाईटवर जा महाबुलेच्या, त्याच्यावर टाका, चेक करा त्या जो माणूस तुमच्याशी बोलतोय त्याचं नाव त्या 7/12 आहे का. त्याच्या नावाने तुम्ही ऍटलिस्ट टोकन अमाऊंट काय लाखभर रुपये जरी द्यायचे झाले ते द्यायच्या आधी पण त्याला सिक्युअर करून घ्या की बाबा ह्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत आणि आपण साईन करतो. सो बऱ्याचदा असं होतं ना की लँडमध्ये घाई होते बऱ्याचदा लोकांना, आता केलं तर 1 लाख रुपये वाचतात किंवा इथं लँडच मिळते 30 लाखाला आणि मला 10 लाखामध्ये देतो म्हणजे माझा फायदा आहे, मी आत्ता करून घेतो. लोकांना असं वाटतं मला काहीतरी अलादीनचा चिराग मिळाला आणि मी आत्ता नाही केलं तर माझ्या हातून जाणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याचदा लँड ट्रान्झॅक्शन फसतात. आणि लॉयर नीट लावले, तुम्ही अपॉइंट केले तर ह्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे यासाठी तुमचा दिवस म्हणजे सेल्समध्ये असल्यामुळे मला वाटतं ऑफिसमध्ये असतं काम की बाहेर जाणं किंवा कसा तुमचा हे आहे. सो दिवस म्हणायचं झालं तर डिपेंड काय आहे त्याच्यावर. बऱ्याचदा माझं एकतर येतं की मार्केटमध्ये जाऊन भेटणं, आमचे चॅनल पार्टनर्स असतात जे ऑलरेडी आम्हाला सपोर्ट करतात, सेल्स टीम असते इन हाऊस आमची, त्याच्यानंतर आमची डेव्हलपमेंट टीम असते, त्यांच्याही काही रिक्वायरमेंट असतात की सेल्स पॉईंटनी एखादा नवीन प्रोजेक्ट येतोय, सो मग त्यांच्याबरोबर मला मार्केटमध्ये पण जावं लागतं की कुठं नवीन प्रोजेक्ट घेतोय, त्याचा मार्केटिंग प्लॅन वगैरे करायचा असेल त्याच्याशी रिलेटेड बघावं लागतं. सो ऑन ग्राउंड बऱ्यापैकी ऑन ग्राउंड असतं काम. बाकी काही वेळेला जेव्हा क्लायंट येणार आहेत, ऑफिसला मीटिंग्स आहेत, तर ऑफिसमध्ये असतं. सो दोन्ही याच्यामध्ये. म्हणजे मला असं विचारायचं होतं की कुटुंब म्हणजे घर आणि बिझनेस ह्याचा तुम्ही समतोल कसा साधता. म्हणजे आय थिंक तो बॅलन्स आपल्याला इंटरनली स्ट्राईक करावा लागतो ऍज अ बिझनेस वुमन. आय थिंक फक्त ना म्हणजे मेजरली आय सराउंड माय सेल्फ विथ लॉट ऑफ वुमन एंटरप्रेनर्स. काय होतं ना, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्याच स्त्रियांच्या एक्सपिरियन्स मधून आपण शिकतो आणि आपण एकमेकींसाठी खूप चांगल्या गाईड होऊ शकतो. म्हणजे माझी फर्स्ट डिलिव्हरी झाली होती तेव्हा माझी मैत्रीण म्हणाली होती की शेमलेसली तू ना गिल्ट फ्री डेलिगेशन चालू कर. म्हणजे हे मी माझ्या सासूला कसं सांगू किंवा हे मी माझ्या आईला कसं सांगू किंवा माझ्या नंदेला काय वाटेल. नाही, जस्ट तुला वाटतंय की मला आता वेळ पाहिजे आणि मला हे काम करायचं, तू सांग. बऱ्याचदा काय होतं आपण ते बोलत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हे माझंच काम आहे, हे मीच केलं पाहिजे, सून म्हणून, मुलगी म्हणून, मग ते सगळे बर्डन बायको म्हणून ते सगळे बर्डन घ्यायला होतं. सो एक्सपेक्टेशन क्लॅरिटी ही एक गोष्ट आहे जे मला हे पाहिजे, ह्या गोष्टी मी 10 करते, ह्या 2 गोष्टी तू कर, ह्या 2 गोष्टी तू कर, हे जर आपण डिव्हिजन करायला गेलो ना तर इट बिकम्स त्यांच्यासाठी पण ते लाईफ इझी होतं. एक्झॅक्टली. आम्ही एक पॉडकास्ट केलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट सिस्टीम ठेवा तुमची, स्वयंपाक हे सगळ्याला तुम्ही सपोर्ट सिस्टम. म्हणजे वर्किंग आपण जर असू ना तर आपल्या मागं देर इज अ आर्मी ऑफ वुमन असलीच पाहिजे आणि ते आपण क्रिएट केली पाहिजे. ती इकोसिस्टीम करणं हे सगळ्यात मोठं आपलं इम्पॉर्टंट काम आहे. बऱ्याच गोष्टी आपण स्वतः काय काय चांगलं, म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं पण मला वेळ असेल तेव्हा. सो इट शुड बी लाईक अ हॉबी
पण मग तुम्हाला जर ते कंपल्शन होत असेल, तुमच्या बेसिक गोष्टी त्याच्यामुळे हॅम्पर होत असतील, तर मग इट शुड बी डेलिगेटेड. सो माझा कोर फॅक्टर काय आहे, मला कुठनं आनंद मिळणार आहे ते डिसाईड करून त्याच्यावर आपण काम केलं तर इट बिकम्स इझी ऍक्च्युअली. हे सगळ्यांनी जरा लक्षात ठेवायला पाहिजे. सपोर्ट सिस्टीम आणि डेलिगेशन या दोन्ही गोष्टी अगदीच करायलाच पाहिजेत. आपण असं बऱ्याच वेळेला बघतो, एखादी महिला जर जेव्हा उद्योजक व्हायचा, म्हणजे आमच्या उद्योजक महिलांसाठी तुम्ही थोडासा हे द्या, एखादी महिला जेव्हा उद्योजक व्हायचा किंवा उद्योग चालू करायचा, एखादा बिझनेस निर्णय घेते, तर तिने तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी कुठल्या स्टेप्स घ्यायच्या, म्हणजे तुमच्या ह्याच्यावरून एक अनुभवावरून असं मला वाटतंय. ओके, म्हणजे पहिली गोष्ट तर ही आहे ना, मला असं वाटतं की आपला जो काही व्यवसाय आपण सुरू करतोय तो का सुरू करतोय हे खूप महत्वाचं असतं. बरोबर. म्हणजे आता मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते, ती टूर्स ट्रॅव्हल्स ह्याच्या बिझनेसमध्ये, तर ती मला सांगत होती की मला असेच काही असाइनमेंट आल्या होत्या ज्याच्यामध्ये मला ऍक्टिंग करायची होती किंवा हे होतं. सो मी तिथे गेले, त्यांनी ऑडिशन झालं, मी तिथे सिलेक्ट पण झाले, मी 2-3 सिरियल्स आणि हे केले आणि त्याच्यामध्ये चांगले रोल्सही होते पुढे. पण ती म्हणे नाही ग, मला मग वाटलं की नाही, त्याच्यात जे काही वर जाऊन करावं लागतं, मला माइट बी आय वॉज नॉट मेड फॉर इट, म्हणून मी ते सोडलं आणि आले. सो माय नेक्स्ट क्वेश्चन वॉज लाईक की जर सपोज तुझा जो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे, त्या लेवलला तुला जर टफ काहीतरी वाटलं की माझ्यासमोर खरंच एवढी मोठी अडचण आली, तर तू स्टेप बॅक नाही करणार, बिकॉज दॅट्स युअर ओन बिझनेस. जसं आपण म्हणतो ना, आपलं स्वतःचं बाळ आपण गिव्हअप नाही करत, भले आपण त्याला रागवू, हे करू ते करू, बट वी नेव्हर गिव्ह अप, बिकॉज आपल्याला जे काही करायचंय दॅट्स वेअर वी वॉन्ट टू डू इट फॉर, की त्याच्यासाठी काहीतरी भलं व्हावं ही इच्छा असते. बरोबर. सो आय थिंक एव्हरी बिझनेस डील्स विथ द प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. काही ना काहीतरी त्या समोरच्या माणसाचा प्रॉब्लेम आहे. आज तुम्हाला लँड घेण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, तिथं मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आज माइट बी एखादी लेडी जी डिप्रेस झाली आणि जिला काहीच करावं सुचत नाहीये, तिथे शी इज वॉचिंग युअर पॉडकास्ट अँड गेटिंग मोटिवेटेड. सो यू आर सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम. हाऊ बिग द प्रॉब्लेम यू आर सॉल्व्हिंग ना, दॅट्स हाऊ पीपल कॅन कनेक्ट विथ यू. सो बऱ्याचदा आपल्याला ते दाखवावं लागतं की मी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेय, हा प्रॉब्लेम खरंच प्रॉब्लेम आहे का, आहे. पहिलं तर हा प्रॉब्लेम आहे. आज वुमन डिप्रेशन मध्ये आहे का, आहे. पोस्टपार्टम डिप्रेशन, ह्या त्या गोष्टी बोलल्या जातात का, जातात. पण ह्याला आपण किती समोर येऊन बोलतो, किंवा किती आपल्या सारख्या बायकांना ऐकल्यानंतर जर कोणी मोटिवेट होत असेल तर इट्स अ गुड थिंग ऍक्च्युअली. सो त्या केसमध्ये मला असं वाटतं की नेक्स्ट लेवलला बिझनेस घेऊन जाण्यासाठी पहिल्यांदा आपला तो वाय स्ट्रॉंग असावा लागतो, की काही झालं तरी मला हे सोडण्यासाठी केलंच नाहीये, कारण मी एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेय, आणि मी जर नसेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकणार नाही. बरोबर. सो आज मला जर कोणी सांगितलं तर माझे 1550च्या आसपासचे क्लायंट्स आहेत, तर एव्हरी क्लायंट इज लाईक अ युनिक स्टोरी फॉर मी. टेल यू, म्हणजे 2009ला आमच्या सोलापूरमध्ये प्लॉटिंग चालू होतं, तेव्हा एक 2.5 लाखाचा तेव्हा प्लॉट होता, 2000 स्क्वेअर फीटचा. तेव्हा आम्ही पेपरमध्ये ऍड द्यायचो, तर त्या मॅडमचा मुलगा एक दिवस आधी येऊन गेला, त्यांनी सगळे डिटेल बघितले, आणि नेक्स्ट डेला ऍक्च्युअली लिटरली जेव्हा त्या आल्या ना, तेव्हा त्यांनी असे पदरामध्ये पैसे ठेवले होते, आणि त्या माझ्या म्हणजे केबिनमध्ये येऊन बसल्या, आणि बसल्यानंतर त्या रडायला लागल्या. म्हणजे मला 2-3 मिनिटं काही सुचलंच नाही ते काय झालंय तर. त्याच्यानंतर त्यांनी असा उघडला पदर आणि कॅश अशी समोर ठेवली, आणि त्यामुळे रेश्मा, हे माझ्या आतापर्यंतचे सेव्हिंग्सचे पैसे आहेत, मला जागेत जिथं मला राईट पोझिशन मिळेल, माझ्या नावाने हक्कानी जागा होईल अशा ठिकाणी लावायचे. आणि ती बाई विश्रांतवाडीमध्ये रद्दी विकत होती, त्याच्यातून तिनं ते पैसे सांभाळले होते आणि ती घर चालवत होती त्याच्यावर. सो कसं असतं, प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं, आणि ते आपण आपल्या स्किलसेटमुळे काय करू शकतो. सो त्यांनी केलेले 2.5 लाख रुपये किंवा दुसरे कोणी केलेले 20 लाख असतील, त्या प्रत्येकाची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ह्याच्यामध्ये. सो आपल्याही बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही म्हणता की आपल्याला नेक्स्ट लेवलला स्केल करायचं असेल, तर आपले बऱ्याचदा एक्झिस्टिंग क्लायंट्स हे आपल्याला काय फीडबॅक देतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही एनए प्लॉट पासून सुरुवात केली, मग नंतर कोविड आला. कोविडमध्ये आमच्या बऱ्याचशा क्लायंटनी सांगितलं की आम्हाला फार्म हाऊसेस पाहिजेत, किंवा आम्हाला फार्म हाऊससाठी जागा पाहिजे, कारण तुम्ही पाहिलं असेल तर कोविडमध्ये लोकांना असं झालं की निसर्गाच्या जवळ जाऊ, फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायला पाहिजे, मुलांना ते थोडंसं होम गार्डनिंग, किचन गार्डनिंग पाहिजे, आणि त्याच्यानंतर सेल्फ टाइम, मी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी
खूप जास्त प्रमाणात यायला त्याच्यात लागलंय. अजून एक भर पडली म्हणजे वर्क फ्रॉम होम. हा, म्हणजे मी बसून कुठूनही काम करू कुठूनही शकते, काम मग करू काय फरक शकते. पडतो, इथंच हो, कशाला राहायला पाहिजे, मी राहायला. फार्म हाऊसवर जाऊन राहीन, हे यायला लागलं. सो 2020 नंतर आम्ही एंड टू एंड फार्म हाऊसचं मॉडेल आमचं सुरू केलं, जिथं लँड अक्वायर करणं, त्याच्यावर डेव्हलपमेंट करून देणं, त्याच्यामध्ये फार्म हाऊस बनवणं वेगवेगळ्या टाईपचे, आणि लोकांना काहीतरी असं इनोव्हेटिव्ह पाहिजे असेल, लाईक ग्लास हाऊस बनवलं, झोपून तुम्ही वर तारे बघताय, किंवा मग असं काहीतरी डोम शेप स्ट्रक्चर बनवलं, ज्याच्या समोर डेकवर बसल्यानंतर तुम्हाला समोर जकुझी मधून वॉटर व्ह्यू दिसतोय, समोर डॅम दिसतोय. लोकांना असं काहीतरी वेगळं पाहिजे असतं. हे मुळशीमध्ये, मुळशी लोणावळा रोडला माझी एक साईट आहे, तिकडे बघायला यायला पाहिजे. नक्की नक्की, आपण एक पॉडकास्ट तिकडं करू. अगदीच. सो लोकांना ना असं काहीतरी वेगळं हवं असतं, आणि त्यांना ते जाऊन मार्केटमध्ये सर्च करायला, ते लँड घ्यायला, लँड घेऊन त्याला डेव्हलप करायला, त्या बनवण्यासाठी, फार्म हाऊस बनवण्यासाठी जे व्हेंडर्स लागणार आहेत ते सर्च करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जातो. आणि कधी कधी असं होतं की काही लोकांचं ते स्वप्नच पूर्ण नाही होत. 80% लोक लँडमध्ये चीट होतात. उरलेले 10% लोकांना ऍक्च्युली कन्स्ट्रक्शन करता येत नाही. आणि जे करतात, माझ्याकडे असेही काही क्लायंट आहेत ज्यांचे स्वतःचे फार्म हाऊसेस आहेत, पण बायकोला जेव्हा केव्हा घेऊन जातात, तिचा अर्धा वेळ ते साफसफाई आणि तिथं कुकिंग स्टाफ नाही मिळाला त्याच्यामध्येच जातो. सो ऍक्च्युअल एन्जॉयमेंट हा पॉईंट होत नाही. सो त्याच्यामुळे त्यांना जो सपोर्ट सिस्टीम, स्टाफ लागतो, मेंटेनन्स लागतं, हे जर एका ह्याच्या अंडर मिळालं तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. सो तुमचा जो प्रश्न होता की आपण स्केलअप कसं करायला पाहिजे, तर मला असं वाटतं की एकतर आपली इंटरनल सिस्टीम बिल्ड करायला पाहिजे. ज्या गोष्टी आज आपण डे टू डे रुटीन मध्ये येतात त्याला आपण सिस्टीम मध्ये टाकू शकतो का, डेलिगेट करू शकतो का, आपण स्टाफ अपॉइंट करू शकतो का, ज्या गोष्टी आपण करतोय त्या. आणि सेकंडली ऑब्व्हियसली मार्केटिंग करणं इज अ वन थिंग. तुम्ही बोललं पाहिजे, तुमच्या नेटवर्क जेवढं वाढत जाईल तेवढ्या गोष्टी त्या इझिली वर्कआउट होतात. नेटवर्किंग एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आय थिंक आपल्यासाठी तर स्पेशली स्त्रियांसाठी आपल्याला बोलायला आवडतं. सो आय थिंक वी कॅन बी अ व्हेरी गुड, आपण ज्याचे प्रॉब्लेम्स जे आपण सॉल्व्ह केले तेवढं जरी मार्केटला समजून सांगायला लागलो तरी पण तेवढं इनफ होतं ऍक्च्युली. बरोबर. आता आपण असं बघतो की कितीही महिला किती मोठी असेल, मोठी उद्योजक असेल, तरी तिचा पैसा आणि त्याच्यात गुंतवणुकीबद्दलचा निर्णय तिचा नवराच घेतो. बहुतेक वेळा बायका स्वतः गुंतवणुकीचा निर्णय घेत नाहीत. म्हणजे एखादी आता मगाशी सांगितलेली असेल एकटी बाई, तीच पैसे देते आणि नाही मला माझं घर पाहिजे, किंवा मी इतके दिवस अशी आहे. तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे बायकांचं थोडंसं काय मनोबल वाढवायला पाहिजे की नाही मी इन्व्हेस्ट करणार, काय होईल तर होईल, किंवा असं, किंवा तुमच्यासारख्या एखाद्या रिअल इस्टेट वाल्यांकडे आल्यावरती तिचं स्वप्न एखाद्याला पूर्ण होऊ शकतं. तर काय म्हणजे बायकांची गुंतवणूक आणि तिच्या नवऱ्याचा मध्ये असलेला अडथळा म्हणजे त्यांना नाही चालत. त्यांना वाटतं की बायकांना कोणी फसवेल किंवा चुकेल असं. तर आता आपण हे उदाहरण असं बघूयात, एखादं आहे का? सी ऍक्च्युली मला असं वाटतं की इट्स मोस्ट ऑफ द टाइम इट्स अ डबल्स गेम. म्हणजे आपण नवरा वर्सेस बायको ऐवजी नवरा आणि बायको मिळून जर आपले गोल सेट असतील की आपल्याला काय, म्हणजे या वर्षी आपल्याला फायनान्शियली अचीव काय करायचंय, की भले आपल्याला गाडी घ्यायची आहे, भले पुढच्या वर्षी आपल्याला 3 BHK किंवा 4 BHK घ्यायचं. आणि आजकाल हे आहे कारण दोघंही वर्किंग आहेत, त्याच्यामुळे दोघांचेही इन्कम इक्वली आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट असता तेव्हा तुमचं पण ओपिनियन तेवढं काउंट होतं, कारण तुमचं प्रॉपर्टी कंट्रीब्युशन पण तुमचं त्यात असतं. बरोबर. म्हणजे एकदमच अगदी कोणी होम मेकर असेल आणि त्यांचंही त्याच्यात नसलं कंट्रीब्युशन, तरी पण आय फील आजकाल थोडी तेवढी सेन्सिटिव्हिटी आहे की करायला पाहिजे. सो पहिली गोष्ट तर तुमचा जर सरप्लस स्वतःचा रेडी असेल, आय ऑलवेज से यू शुड हॅव युअर ओन सरप्लस रेडी. तुमचे स्वतःचे फायनान्शियल प्लॅनिंग ॲज अ कपल म्हणून एक असलं पाहिजे, आणि दुसरं तुमचं पर्सनल म्हणून एक असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे सर्टन गोल्स आहेत. माहिती लेजर गोल आहे, तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचंय, ते गोल्स आहेत. सो ॲज अ फॅमिली म्हणून एक आहे, बट सेल्फ म्हणून तुमचे ते पण आहेत. सो असंही असतं की काही वेळेला तुम्ही साठवत गेलेले पैसे आहात आणि त्याच्यामधून तुम्हाला, आता फॉर एक्झाम्पल एक 20-25 लाखाचा NA प्लॉट घ्यायचा आहे, त्याला तुम्हाला 5-6 लाख रुपये जरी तुम्ही घातले तरी उरलेलं तुम्हाला लोनवर मिळू शकतं. सो ॲज अ तुम्ही दोघं एकत्र येऊन या वर्षात जर तुमचं गोल असेल आपण एखादा प्लॉट घ्यायचा नावाने, सो दॅट्स इझिली अचिवेबल. सो मला असं वाटतं की रॅदर वी शुड कन्सिडर इट ॲज अ कॉम्प्लिमेंट
की आपण दोघे एकत्र डिस्कस करू शकतो की हे असं असं आहे. आणि रॅदर मला असं वाटतं की मेल काउंटर पार्ट दे आर ऑलवेज हॅपी अबाउट रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. जर तुम्ही जाऊन बोलत असाल ना की मला काहीतरी फार्म हाऊस घ्यायचंय किंवा मला दुबईमध्ये व्हिला वगैरे घ्यायचं, ही वुड बी ऑलवेज हॅपी. विल ओनली से दॅट पैसे कुठून येणार ते सांगा. प्लॅन इज गुड. तयार असतील तर काय. हा, सो मला असं वाटतं की निर्णयामध्ये अपोज पेक्षा दोघांनी जर एकत्र येऊन हे डिसिजन घेतले, आणि समटाईम आय थिंक देर आर 2-3 थिंग्स. एक तर आपला त्याचा मार्केटचा स्टडी व्हायला पाहिजे की खरंच बाबा हे इन्व्हेस्टमेंट किती फ्रुटफुल आहे. सो आपण तेवढे प्रूफ्स, इव्हिडन्सेस गोळा केले पाहिजे. दॅट इज वन थिंग. आणि सेकंड गोष्ट की आता ओव्हरऑल आपल्या फॅमिली प्रायोरिटीजमध्ये, प्रोफेशनल प्रायोरिटीमध्ये ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट किती उपयोगाची. फॉर एक्झाम्पल, तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्हाला तुमची पहिली रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करायची, तर तुमची पहिली रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट, भले तुम्हाला घरून प्रेशर आहे की मला आपण घर घेऊया, बट प्रोफेशनली जर पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःचं क्लिनिक घेणं, कमर्शियल घेणं ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. सो तुमची प्रोफेशनल प्रायोरिटी जी आहे ना ती फिक्स होणं गरजेचं आहे पहिलं. म्हणजे रिअल इस्टेट त्याच्याप्रमाणे वर खाली होतं. माझ्याकडेही जो एनए प्लॉट घ्यायला येतो तर माइट बी फ्रेशर असेल ना तरीही त्याला 20-25 लाखाचं लोन होतं. सो कोणी फ्रेशर असेल तरी पण मी त्याला सांगू शकते की तू एनए प्लॉट घे. बट ज्याला फार्म हाऊस घ्यायचंय त्याला इन हँड पैसा लागतो. सो इन हँड पैशासाठी तुमचं ऑलरेडी स्वतःचं घर झालंय, बेसिक गोष्टी सॅटिस्फाईड आहेत, आणि आता तुम्हाला शांत निवांत फार्म हाऊस मध्ये राहायचंय किंवा फार्म हाऊस तुम्हाला रेंटवर देऊन त्याचं रेंट पाहिजे. सो अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही असाल जिथे तुम्हाला पुढची 5 वर्ष हा पैसा नाही लागणार आहे, त्या केसमध्ये तुम्ही तिथे टाकला पाहिजे. सो ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कसं होतं ना, रादर तुम्ही जर सगळ्यांना एकत्र, घरातल्यांना एकत्र घेऊन हा डिसिजन घेतला तर ते खूप सेफ होतं. कारण उद्या काही वर्स्ट केस झालं की तुम्हाला ते लिक्विडेट करता आलं नाही किंवा काही हे झालं तरी तुमची फॅमिली तुमच्या बरोबर असते. सो रादर आय फील उलट की यू शुड ऑलवेज गो बॅक अँड टेल देम की हे माझे प्लॅन आहेत, रिव्हेरीफाय. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल थिंग, अपॉइंट अ राईट ॲडवायझर. जसं आपण म्हणतो की फायनान्शियल प्लॅनिंगसाठी फायनान्शियल ॲडवायझर पाहिजे, तसं रिअल इस्टेट प्लॅनिंगसाठी तुम्हाला रिअल इस्टेट ॲडवायझर पाहिजे. एक तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करताय, तुमच्याकडे लँड, माझ्याकडे लँड कन्सल्टेशनसाठी लोक येतात की आम्ही हे 4 प्लॉट शॉर्टलिस्ट केले, त्यातला कुठला घेतला पाहिजे. सो इंडस्ट्री एक्सपर्टचं तुम्ही ओपिनियन काउंट करा. पॉईंट काय, चांगल्या चपात्या कशा बनवायच्या हे जाऊन मी माझ्या सासूबाईंना विचारलं पाहिजे. बट द थिंग दॅट इज नॉट हर एक्सपर्टीज, टू हुम शुड आय आस्क. बऱ्याचदा काय होतं, आपण फायनान्शियल ॲडवाईज somebody who has never done a financial planning त्यांना जर विचारलं तर इन दॅट केस दे वुड गिव्ह द आन्सर विच इज ऍप्लिकेबल त्यांना जे आहे ते. पण आपण आजच्या घडीला जे इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत त्यांच्याशी बोललो, त्यांचं ऍडवाइस घेतलं, माइट बी त्यांना काही कन्सल्टेशन हे केलं, तर दॅट्स वेअर इट वर्क्स. सो देर आर 3-4 टे. एक तर तुमची स्वतःची प्रायोरिटी, बजेट फिक्स करा. सेकंड, चांगला ऍडवायझर अपॉइंट करा. आणि थर्ड, ऑब्व्हियसली तुमच्या फॅमिलीला बरोबर घ्या, कारण दिस इज मोर ऑफ अ फॅमिली इन्व्हेस्टमेंट आय वुड से. बरोबर. कारण रिअल इस्टेट वन्स इन अ लाईफ टाईम बऱ्याचदा होतं. असं नाही की आपण रोज रोज उठून त्या गोष्टी घेतो. म्हणजे एनए लँड जी म्हणतेस तू ती नॉन ऍग्रिकल्चर असते, पण जिथं ऍग्रिकल्चरल लँड आहे तिथे तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता. फार्म हाऊस बांधू शकता. तिथं काही प्रॉब्लेम येत नाही की ही जमीन एनए आहे का नाही. आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये जनरली शेतीसाठी असते, मग त्याच्यामध्ये तुम्हाला आरसीसी स्टोर रूम, इतर स्ट्रक्चर बनवता येतात. ग्लास हाऊस, ग्लॅम्पिंग हाऊस, वुडन हाऊस, प्रीफॅब्रिकेटेड हाऊसेस, हे सगळं बनवता येतं. एनए मध्ये बऱ्याचदा रेसिडेन्शियल एनए हा प्रेफर्ड पार्ट असतो. एनए मध्ये तुम्हाला आता फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवायचे, किंवा समजा पुण्याच्या आसपास काही एरियाज ग्रोथ फॅक्टर म्हणून तुम्हाला वाटतायत त्या एरियामध्ये पैसे टाकायचे. बजेट थोडं तुमचं कमी आहे. ऍग्रिकल्चरमध्ये जनरली 40 लाख 50 लाख ह्या सेगमेंटमध्ये जातात आणि तिथं लोन पण होत नाही. एनए मध्ये तुम्हाला लोन होतं. सो समजा तुम्हाला 25-1 लाखापर्यंतचा प्लॉट पडतोय, तुम्हाला एक 7-8 लाख रुपये हातात आहे, तरी तुम्ही तिथं लोनवर जाऊ शकता. सो बऱ्याचदा असं होतं की लोकांचे आता होम लोन संपत आलेत आणि त्यांना टॉपअप मिळत असतं. सो ते विचार करतात की आता चला सवय लागली ना होम लोनची, तेच आपण प्लॉटमध्ये पण फिरवू. असंही होतंय का सर्टन ह्याच्यानंतर. इन्व्हेस्टमेंट पण होते, एक असेट पण क्रिएट होते. आता मला एक असं विचारायचं होतं की म्हणजे समजा काही जण अशी गुंतवणूक करतात की ज्याच्यातून मला रेंट मिळेल, तर पण अजून काय ऑप्शन असू शकतो की ज्याच्यातून त्यांना रेंट पण मिळेल आणि त्या इन्व्हेस्टमेंटची चांगली ॲप्रिसिएशन पण होईल, असं तुमच्याकडे काही आहे का की गुंतवणूक करा तिथे, म्हणजे समजा फार्म हाऊस मध्ये गुंतवणूक केली तर त्यांना महिन्याला कसं मिळेल, किंवा रेंट आउट समजा एखादा फ्लॅट घेतला आणि मग त्या फ्लॅटचं रेंट, कधी कधी फ्लॅट तो रेंटवर जात पण नाही, असे काही जागा आहेत, म्हणजे आम्ही पण स्वतः अनुभवलंय ते की तो रेंटवर जातच नाही फ्लॅट. मग हे जर तुम्ही असं देत असेल तर त्याबद्दल थोडंसं सांगा.
याच्यामध्ये कसं असतं, पहिलं तर फार्म हाऊसमध्ये जागा ही तुमच्या नावाने होते. सो 11,000 स्क्वेअर फीटचा मिनिमम प्लॉट एरिया असतो, जो तुम्हाला शेती जागा म्हणून घ्यावा लागतो. पहिलं तर झालं, तुम्हाला जी जागा घेतली त्याचं इटसेल्फ एक अप्रिसिएशन आहे की उद्या तुम्ही ही जागा विकली समोरच्याला तरी. आणि तसं बघायला गेलं तर सिटी ही दर वर्षाला 10 किलोमीटर बाहेर एक्सपांड होते. सो तुम्ही कुठेही घेतलं, माझं फक्त एकच म्हणणं असतं की तुमच्या घरून निघाल्यानंतर तुम्ही 1 ते सव्वा तासात तुमच्या फार्म हाऊसवर पोहोचलं पाहिजे, तर ते वापरलं जातं. सो त्या रेंजमध्ये जर तुमची जागा असेल ना, तर ती जागा ऑटोमॅटिकली अप्रिशिएट होते. दुसरी गोष्ट ही आहे की त्याच्यावर तुम्ही स्ट्रक्चर बनवता, म्हणजे तुम्ही काहीतरी बनवता, त्याची एक वेगळी कॉस्ट आहे. उद्या जरी तुम्ही ते फार्म हाऊस आणि ते लँड एकत्र विकलं तरी पण त्याला एक तुम्हाला स्कोप आणि अप्रिसिएशन हे येणार आहे. तर मला असं विचारायचं होतं, समजा एखाद्यानं गुंतवणूक करायची आणि त्याच्यातून त्यांना रेंट मिळेल असं काही करायचं, समजा काही आहे त्यांच्याकडे रक्कम आणि त्यांनी ती गुंतवणूक केली एखाद्या फ्लॅटमध्ये किंवा ह्याच्या, आणि नंतर असा विचार केला की ह्याच्यातून आपल्याला काही इन्कम मिळत राहील असं, बरोबर, तर अजून काय ऑप्शन असू शकतो त्यांना? याच्यामध्ये डिपेंड, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमचा पर्पज काय आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुमचं पहिला समजा तुम्ही घर कधी घेता, जेव्हा तुम्हाला स्वतः राहण्यासाठी पाहिजे. सेकंड येतं की बऱ्याचदा लोक कमर्शियल मध्ये इन्व्हेस्टमेंट जातात, कारण त्याच्यामधनं एक फिक्स रेंटल मिळू शकतं ह्याच्यासाठी. आता जो थर्ड पार्ट जो येतो त्याच्यामध्ये लँड ही बेसिक पार्ट आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही नुसती एक तर रॉ जागा घेऊन ठेवू शकता आणि नंतर काही वर्षांनी जागा विकू शकता. पण याच्यावर तुम्हाला चांगलं रेंटल जर कमवायचं असेल तर एक तर असतं की तुम्ही फार्म हाऊस साठीचा प्लॉट घ्या, आणि त्यातही तुम्ही जर गेटेड कम्युनिटीमध्ये प्लॉट घेतला तर रफली ऍग्रिकल्चर जागा ही 11,000 स्क्वेअर फीटच्या आसपास घेते. सो लँड ही एरिया पहिला तर मोठी येते त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, तुम्ही जर तो डेव्हलप केला थोडाफार प्लॉट, म्हणजे त्याच्यावर तुम्ही इलेक्ट्रिसिटी, पाणी ह्या बेसिक डेव्हलपमेंट आणून तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं, तर मी जसं सांगितलं तुम्हाला, आजकाल Airbnb, Bookings.com, ए लाईफ अशा वेगवेगळ्या कंपनीज आहेत ह्या ज्या डायरेक्टली तुमचे फार्म हाऊसेस रेंटवर टाकतात. स्पेशली जर तुम्ही पाहिलं तर आधी आपल्या इथं हा ट्रेंड नव्हता कोविडच्या आधी की बर्थडे किंवा असं काही असलं की आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवून यायचो किंवा बर्थडे सेलिब्रेट करायचो. आता तो ट्रेंड आहे की आपण नियरेस्ट फार्म हाऊस हे सर्च करतो पुण्याच्या जवळचे, आणि तिथं जाऊन 3-4 फॅमिली एकत्र गेट टुगेदर होतात. सो यावेळेला रक्षाबंधनाला हायेस्ट सर्चेस ऑन गुगल वेअर फार्म हाऊसेस नियर पुणे. सो लोकांना आजकाल इव्हन सेलिब्रेट पण एकत्र आपण 4-5 फॅमिली एकत्र येऊन करू शकतो. ते जर तुम्ही पाहिलं तर खर्च वाईज दोन्हीकडे ऑलमोस्ट सेम होतं, पण तुम्हाला ही तुमची प्रायव्हेट पार्टी होस्ट केल्यासारखं वाटतं. सो मार्केटमध्ये रेंटलनी देणाऱ्या कंपन्या खूप साऱ्या आहेत जे फार्म हाऊसेसमध्ये रेंटलनी देतात. लाईक आमच्या साईटवर काही आम्ही जे प्लॉटवर फार्म हाऊसेस बनवले तिथले स्टे विस्टा आहे, सॅफ्रॉन स्टे आहेत, अशा वेगवेगळ्या ऑपरेटर कंपनीज आहेत ज्या तुमचे फार्म हाऊसेस रेंटवर घेतात आणि त्या रेंटनी डिसाईड करतात तुमच्या बरोबर की किती इथलं एरियाचं रेंट असलं पाहिजे, तुम्हाला परमनंटली द्यायचंय की तुम्हाला स्वतः वापरायचंय, जेव्हा तुम्ही वापरत नाहीये तेव्हा तुम्हाला रेंटवर द्यायचंय. या सगळ्या गोष्टी वर्कआउट करता येऊ शकतात, प्रोव्हाइडेड जर तुमचं गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट असेल, तुमचं फार्म हाऊस नीट मेंटेन असेल, तर ह्या कंपनीज पण इंटरेस्टेड असतात त्याच्यामध्ये. आणि तुमच्याकडची सगळी फार्म हाऊसेस एकदम मेंटेन आहेत? आम्ही गेटेड कम्युनिटीज करतो. आम्ही बेसिकली त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की आम्ही लिव्हेबल गेटेड कम्युनिटी करतो. म्हणजे माझ्या प्रोजेक्टमध्ये ज्यांनी कोणी घेतलंय त्यांना थोडंफार तरी बनवणं कंपल्सरी असतं. म्हणजे तुम्ही छोटीशी स्टुडिओ अपार्टमेंट बनवा किंवा 1, 2, 3 BHK बनवा, छोटी जरी तुम्ही स्टुडिओ अपार्टमेंट बनवली ना तरी तुम्ही विचार करता अरे चला फार्म हाऊसला जाऊन येऊया. सो ऍटलीस्ट जाणं होतं. नुसती जागा म्हटलं की मग ते जाऊन येणं नाही होत. आणि दुसरी गोष्ट कशी असते, थोडंसं तुम्ही किचन गार्डन कराल, होम गार्डन कराल, किंवा तुमचे आई वडील असतील तर तुम्हाला नेहमी वाटतं की आपल्या आई वडिलांना त्यांचं शेत मिस होतंय. सो आजकाल ते फील असतं बऱ्याचदा. आपल्या पुण्यामध्ये तर बरेच जण IT पुण्यात शिफ्ट झालेले आहेत, ते इथले नाहीयेत, ते बाहेरून आलेले आहेत. मग त्यांना असं वाटतं की माझे आई वडील माझ्या बरोबर राहत नाही, कारण त्यांना ते गावाचा फील मिस होतो, त्यामुळे ते परत जातात. सो मुलं म्हणजे लोक जनरली फार्म हाऊस 2च कारणासाठी घेतात, आयदर आई वडिलांसाठी किंवा लहान मुलांना ते आपलं जे सुट्ट्यातलं गाव होतं ना ते दाखवण्यासाठी. सो याच्यामध्ये 3 फॅक्टर आहेत. एक तर तुमची लँड इन्व्हेस्टमेंट झाली, दुसरं तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं, तिसरं तुम्हाला रेंट येते, आणि बाय डिफॉल्ट काहीच नाही झालं तरी स्वतःचं माझं फार्म हाऊस आहे ही एक फिलिंग असते. आणि ते तसे म्हणलं तर इन्व्हेस्टमेंटच आहे. तुम्हाला कधी लागलं तर तुम्ही विकू शकता ते. बरोबर आहे. म्हणजे आय वुड से की फार्म हाऊस ही मोर रिअल इस्टेट पेक्षाही इमोशनल इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. ते तर आहे. म्हणजे आता रिसेंटली माझ्याकडे एकानी प्लॉट घेतला, त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली, आणि त्याच्यानंतर ही वॉज लाईक की नाही आता तशाही मुली लांबच जातात, पण ऍटलीस्ट फार्म हाऊसच्या निमित्तानं तरी आम्ही फॅमिली म्हणून गेट टुगेदर एका ठिकाणी होईल. सो असंही आजकाल लोकांना वाटतं. आणि पोस्ट कोविड आहे ना, लोकांना क्लोज टू नेचर जास्त जावं असं वाटतं, आणि
कसं आहे, मोर हायर तुम्ही जेवढी कॉर्पोरेट लॅडर चढताना तेव्हा तुम्हाला जास्त ग्राउंडिंग इफेक्ट पाहिजे असतो. मी जास्तीत जास्त मातीशी किती कनेक्ट, म्हणजे तुम्ही एवढे पॉडकास्ट आणि एपिसोड्स केले असतील की शेवटी तुम्ही नेचरला कुठेतरी कनेक्ट झाला ना, तो सेल्फ कनेक्ट वाढतो बऱ्याचदा. अगदी. येस, ते कालच वाचलं मी की तुम्ही झाडाला जरी नुसता हात लावला घरातल्या पॉटला तरी सुद्धा तुम्हाला ते थोडं नेचरच्या जवळ आल्यासारखं वाटतं. म्हणजे असं त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही आत्ता जाऊन बघा, झाडाला हात लावून बघा, तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटेल, असं त्यांचं. मी हे खूप एक्सपिरियन्स करते. आमच्या साईटवर जेव्हा केव्हा क्लायंट्स येतात ना, तेव्हा त्यांची मुलं लाईक त्यांना असं खेळायला ओपन जागा मिळालेली आहे, त्यांना असं खूप भारी वाटतं. इव्हन मलाही, मी हे प्रोफेशन सगळ्यात जास्त एन्जॉय करते कारण मला लँड व्हिजिट्सवर जाता येतं आणि वेगवेगळ्या डॅम व्ह्यूज बघता येतात, नेचर बघता येतं. सो आय एन्जॉय माझ्या लँड व्हिजिट्स केली आहेत ना, म्हणजे ग्लास हाऊस आणि बऱ्याच गोष्टी. पुण्याजवळ कुठे जवळपास म्हणजे 1 तास किंवा 1.5 तास जास्तीत जास्त ड्रायव्हिंग करून पोहोचेल असं काय आहे, म्हणजे कोणतं क्षेत्र आहे, लोकेशन कोणतं आहे? सो पुणे वेस्ट जर तुम्ही बघत असाल, म्हणजे तुम्ही कोथरूड, बाणेर, बावधन किंवा रावेत, हिंजवडी या एरियामध्ये राहत असाल तर या एरियापासून 1 ते 1.25 तासाच्या रेंजमध्ये मुळशी एरिया पडतो. सो मुळशी लोणावळा रोड त्या एरियामध्ये आमचे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत. सो त्याच्यात 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट देतो. पहिले तुम्हाला प्लॉट चूज करायचा असतो, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स देतो. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची पण डिझाईन देऊ शकता. त्याच्याप्रमाणे माझी इन हाऊस कन्स्ट्रक्शन टीम आहे, ती कन्स्ट्रक्शन करून आम्ही बनवून देतो. आमच्या साईटमध्ये एकच मॅन्डेटरी कंडिशन असते की 1 वर्षात तुम्ही काही ना काहीतरी बनवलं पाहिजे. बनवलं ना तर मग ती गेटेड कम्युनिटी होते, आणि कम्युनिटी झाली ना की मी आपण ते एन्जॉय करतो. कितीही फार्म हाऊस आपण प्रायव्हसी म्हटलं ना तरी तसं नसतं. तुमच्या आजूबाजूला जर रात्री लोक नसतील ना तर तुम्हाला भीती वाटते बऱ्याचदा. सो बऱ्याच लोकांचे प्रायव्हेट खूप फार्म हाऊसेस असतात, पण ते किती वापरले जातात. सो एक आहे की मुळशी त्या एरियामध्ये प्रोजेक्ट आहे, आणि जी लोक खराडी, हडपसर त्या साईडला, पुणे ईस्ट साईडला राहतात, त्यांच्यासाठी आम्ही उरळी कांचन मध्ये त्या साईडला, हडपसर सोलापूर रोडला त्या साईडला आम्ही प्रोजेक्ट केलेला. सो तिथं पण गेटेड कम्युनिटी कॉन्सेप्ट सेमच आहे. आणि तिसरं म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की मला आता छोट्यात छोटी इन्व्हेस्टमेंट करायची, फार्म हाऊसेस जनरली 50 लाख 70 लाख या रेंजमध्ये जातात, लँड कॉस्ट आणि हे पकडून, आणि कॅश इन, त्याच्यामध्ये पैसा अकाउंटला असावा लागतो, तिथे लोन होत नाही. पण ज्यांना असं वाटतं की मी काही ना काहीतरी छोट्यात छोटी एनए प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, इनिशियली टू स्टार्ट विथ तुम्ही एकदम 5-6 लाखापासूनही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. वरचं जे आहे ते तुम्ही लोनवर घेऊ शकता. सो 20 लाख 25 लाखाच्या रेंजमध्ये आमच्याकडे सध्या उरळी कांचन हा जो बेल्ट आहे डेव्हलप होतोय, तिथे सध्या मोठं रेल्वे स्टेशन होतंय, मेट्रो स्टेशन प्रपोज त्या एरियामध्ये येत आहे, आणि डेव्हलपमेंट अँगल्स बघून तुम्हाला जनरली एनए प्लॉट्स घ्यावे लागतात. सो तो बेल्ट सध्या आम्ही माझ्याकडे आहे, जिथं तुम्हाला वाटत असेल की मला स्टार्ट करायचं आहे, तिथंही आम्ही गेटेड कम्युनिटीज केलेल्या आहेत. पण हे मुळशीचं मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं कारण मी या साईडच्या नाही वॉटर रिव्ह्यू दिसतो ट्रू ते जास्ती. बरोबर. आता एक महत्वाचा प्रश्न आहे की महिलांनी रिअल इस्टेट या उद्योगात यावं का? म्हणजे त्यांना असं वाटतं ना की कधी बाहेर जायला लागेल, म्हणजे खूप रिअल इस्टेट म्हणल्यावरती सगळ्यांचं पूर्ण बदललेला असतो हे, तर तुम्ही थोडंसं गाईड करा आमच्या महिलांना. आय थिंक आत्ताचा हा टाइम पिरियड आहे ना खूप भारी, आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर डिजिटली जेवढ्या प्रॉपर्टी विकल्या जातात तेवढ्या ऍक्च्युली मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल की होर्डिंग, बाकीच्या सगळ्या जेवढ्या ऑफलाईन मीडिया आहेत हा ऑटोमॅटिकली रिअल इस्टेटचा सध्या कमी होत चालला. सो तुमचे बोलायचे स्किल्स चांगले असतील, तुम्हाला छान शूट करता येतंय, तुम्ही चांगल्या पद्धतीने समोरच्याला सांगू शकता, आणि आय फील आपल्यामध्ये ते डिफॉल्ट सेटिंग असतं बायकांमध्ये की आपण रिलेशन चांगले सेट करतो, आणि दुसरी गोष्ट आपल्याला समोरच्या माणसाला काय पाहिजे हे समजून घेण्याची कला असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लोक नेहमी म्हणजे मॅडम आहेत ना तर काय विश्वास ही जी गोष्ट आहे ना ती डिफॉल्ट येते आपल्याकडे. त्यामुळे रादर मला तर असं वाटतं की तुम्हाला कुठलं एखादं करिअर सुरू करायचं असेल, तुम्हाला वाटत असेल की मी गॅप घेतलाय करिअरमध्ये किंवा मला काय करावंच कळत नाही ना, यू एक्सप्लोर रिअल इस्टेट. आणि चांगले डेव्हलपर बरोबर जर तुम्ही असोसिएट झाला तर त्या केसमध्ये काय होतं, ते तुम्हाला सगळा सपोर्ट पण देतात. तुम्ही फक्त त्यांना जर लीड दिले की ह्याला इंटरेस्ट आहे, भले तुम्ही ऑनलाईन डिजिटली करा किंवा तुमच्या नेटवर्क मधलं तुम्ही रेफरल काढा, तुम्ही त्यांना दिले तर ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट पण देतात. तुमच्या क्लायंटला प्रेझेंटेशन देणं, त्यांची साईट व्हिजिट करून आणलं, आणि आणल्यानंतर रफली जर तुम्ही बघितलं तर रिअल इस्टेट मार्केटमध्ये 1% ते 2% ह्या रेंजमध्ये तुम्ही कमवूही शकता. सो तुम्ही जेवढं
पैसे त्या प्रॉपर्टीची कॉस्टिंग आहे, समजा जर प्रॉपर्टी कॉस्टिंग 50 लाखाच्या आसपासची आहे, त्याच्या 1% इज 50,000 इज अ गुड इनफ अमाउंट. आणि एकदा तुमचा स्वतःचा कस्टमर बेस सेट झाला ना की तुम्ही ऑटोमॅटिकली, तुम्हाला माझी प्रॉपर्टी आवडली, तुम्ही तुमचे 2 क्लायंट घेऊन येतात, तशा पद्धतीने मग ते म्हणतात हा तुम्ही जा रेश्माकडे, त्यांच्याकडनं घ्या. सो ते इझी होतं. पण बऱ्याचदा कसं आहे, आपल्याला असं वाटतं नाही रिअल इस्टेट म्हणजे आपल्याला, आणि साईटला जाणं ह्या खूप कॉमन गोष्टी आहेत. आपण जॉबला तर जातोच, बाहेर पडतो. आय डोंट थिंक सो की त्या गोष्टी तेवढ्या खूप डिफिकल्ट राहिलेल्या आहेत आपल्यासाठी. आणि आपल्याला आजकाल तेवढी तरी सिक्युरिटी की आपण स्वतः पुरतं तरी बघू शकतो. स्पेशली प्रॉपर्टीज वगैरे दाखवण्यासाठी आजकाल जर तुम्ही पाहिले असेल तर डेव्हलपरचे शो फ्लॅट्स असतात, त्यांची स्वतःची साईट व्हिजिटची सोय असते, त्यांच्या बसेस, म्हणजे त्यांच्या बसेस असतात, सगळ्या गोष्टी असतात. सो आय थिंक दिस इज अ गोल्डन टाइम जिथे तुमच्या फक्त कॉन्टॅक्ट्सवर तुम्ही ऍक्च्युली कमवू शकता. बरोबर आहे. सो ती एक गोष्ट आहे. आणि जर कुणाला रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचं असेल तर माझं वायर नावाचं एक मी वर्कशॉप करते, वुमन इन रिअल इस्टेट. सो ऍज अ वुमन म्हणून तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काही करिअर करायचं असेल सो त्याच्यावरही मी गायडन्स देते की काय काय गोष्टी फॉलो करायला पाहिजे. माझा इन हाऊस पण प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये ते येऊ शकतात. तिथे मी ऍक्च्युली तुम्हाला ट्रेन करतो, काही प्रॉपर्टीजवर ट्रेन करतो, हे कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे, ह्याच्यावरही करता येतं. फक्त तुम्हाला करण्याची जिद्द असली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आता की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही सगळं देणारच आहे, नंबर देणार आहे, मॅडमचा ॲड्रेस किंवा वेबसाईट, हे सगळ्या गोष्टी तर देणारच आहे. तर तुम्ही ज्यांना रिअल इस्टेटमध्ये करिअर करायचे आहे आणि ज्यांचं बोलणं खूप छान आहे, समोरच्याला अगदी पटेल असं आहे, असं जर वाटत असेल तर नक्की रेश्मा मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आजच्या या एपिसोडमधून नक्की तुम्हाला कळलं असेल की रिअल इस्टेटमध्ये एवढा बिझनेस 16 वर्ष करणं ही गोष्ट काही सोपी नाही आहे. तर मॅडमनी ही गोष्ट आता 16 वर्ष त्या करतायत आणि अजूनही पुढे त्यांचे खूप प्रोजेक्ट्स आहेत. तर नक्की मॅडमना आणि आम्हाला पण संपर्क करा. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल लँडमध्ये, फार्म हाऊसमध्ये, तर एक विश्वासाचा माणूस तुम्हाला आम्ही दिलेला आहे, तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळंच दिलेलं आहे. तर धन्यवाद रेश्मा, इथे येऊन आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद.